नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेच मार्क येऊच नये म्हणून काय करायला हवं याविषयी बघणार आहोत. सर्वप्रथम स्ट्रेच मार्क्स म्हणजे काय हे बघणं महत्त्वाचं आहे. हा एक प्रकारचा डाग असतो. मर्यादेच्या पलीकडे त्वचा ताणली गेली असता त्वचेचा मधला थर आणि त्वचेचा वरचा थर हा ताणला जाऊन म्हणजेच स्ट्रेचिंगमुळे तेथील काही तंतू तुटतात आणि त्वचेच्या पृष्ठभागावर पातळ पण रंग नसलेल्या चमकदार पिंगट, पांढरट, काळसर, नारंगी, लालसर रंगाच्या रेषा दिसतात आणि याला स्ट्रेच मार्क्स असं म्हणतात. साधारणतः गर्भधारणा झालेल्या स्त्रियांच्या पोटावर, स्तनांवर, मांड्यांवर हे स्ट्रेच मार्क्स दिसून येतात. झपाट्याने वजन वाढणे किंवा झपाट्याने वजन कमी होणे अशा अवस्थेत देखील कोणत्याही व्यक्तीला हे स्ट्रेच मार्क्स येतात. तसेच बॉडी बिल्डिंगचा व्यायाम करणाऱ्या व्यक्तींमध्ये देखील असे स्ट्रेच मार्क्स पडू शकतात. क्वचित प्रसंगी अनुवंशिकतेमध्ये देखील असे स्ट्रेच मार्क्स आढळतात. तर काही स्टेरॉइड्स औषधांच्या दीर्घ वापरामुळे देखील स्ट्रेच मार्क्स होण्याची शक्यता असते. साधारणतः हे मार्क्स पोटावर, स्तनांवर, नितंबांवर, पार्श्वभागी, मांड्यांवर, क्वचित प्रसंगी हातांवर देखील आढळू शकतात. स्ट्रेच मार्क्स हा काही व्याधी नाही किंवा चिंता करण्याजोगे नसते किंवा शारीरिकदृष्ट्या हे धोकादायक देखील नसतात, परंतु ते दिसायला अडचणीचे वाटतात. साधारणतः 80% महिलांना गर्भारपणामुळे स्ट्रेच मार्क्स निर्माण होतात, कारण यात पोट, स्तन यांची त्या काळात झपाट्याने वाढ होत असते आणि त्वचेचे तंतू ताणले जाऊन प्रसूतीनंतर स्ट्रेच मार्क्स दिसतात. असे स्ट्रेच मार्क्स फिकट करता येऊ शकतात, परंतु 100% बरे होत नसतात, म्हणजे त्याचा काही अंशी डाग राहतच असतो. असे घडू नये म्हणून आपण गर्भारपणात जर काही पथ्य पाळले तर ते उत्तम असतात. जसं पोटावरील स्नायू, त्वचा, मांसपेशी यांना लवचिकता राहावी त्या दृष्टीने खोबरेल तेल, तिळीचे तेल, शतावरी सिद्ध तेल, बला तेल इत्यादीद्वारे वैद्यकीय सल्ल्याने मालिश करावी. अशी मालिश स्तनांवर, मांड्यांवर देखील करावी. यामुळे तेथील तंतू तणावाने क्षतिग्रस्त न होता स्ट्रेच मार्क्स तयार होणार नाहीत किंवा झाल्यास अगदी कमी प्रमाणात होतील. गर्भारपणात शरीरात पाण्याचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. सोबत शहाळ्याचे पाणी, शहाळ्याची मलई सेवन केल्यास उत्तम. संतुलित आहार आणि जीवनसत्व अ, क, झिंक इत्यादी सेवन केल्यास गर्भारपणात निर्माण होणारे स्ट्रेच मार्क्स नगण्य असतात. असे सर्व पथ्य पाळून देखील स्ट्रेच मार्क्स निर्माण झाल्यास विविध प्रकारचे लेप, मलम उत्तम असले तरी लेझर थेरपी देखील श्रेष्ठ आहे. शक्यतो आयुर्वेदानुसार योग्य आहार, व्यायाम, मसाज इत्यादी केल्यास स्ट्रेच मार्क्स तयार होणारच नाही.